हॅलो, आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा एपिसोड रिव्ह्यू. इकडे पार्थ सगळ्यांना बोलतो की मी बाहेर चाललो आहे आई बाबा थोड्या दिवस. तेव्हा काव्या त्यांचा हात पकडते आणि बोलते की नाही देशमुख, मी तुम्हाला कुठे जाऊ देणार नाही. तेव्हा पार्थ बोलतो हात सोडा. तेव्हा काव्या बोलते मी हात सोडणार नाही. तेव्हा पार्थ बोलतो प्लीज काव्या हात सोडा. तेव्हा काव्या बोलते मी हात सोडणार नाही. तेव्हा पार्थ तिचा हात सोडवून घेतो. तेव्हा काव्या बोलते की देशमुख असं का करताय देशमुख, मी माझ्या मनाची सगळी पाटी कोरी करून तुमच्याकडे आली होती. तेव्हा पार्थ बोलतो की तुम्ही तुमच्या मनाची पाटी कोरी केली, पण माझ्या मनाची पाटी फुटली आहे. आता तिच्यावर कोणाचंही नाव असू शकत नाही. तुम्ही तुमच्या पाठीवर कोणाचंही नाव लिहायला मोकळे आहात. तेव्हा काव्या बोलते असं काय करतायत देशमुख, हे तुम्ही बनवलं होतं ना. तेव्हा रम्या आणि वसू बोलते की हे कधी झालं. तेव्हा ती आपलं मंगळसूत्र दाखवत बोलते की याचा अर्थ काय आहे देशमुख. तेव्हा पार्थ बोलतो हे मी बनवलं होतं ना, द्या माझ्याकडे, मला ते तुमच्या गळ्यात बघवत नाही आहे, द्या म्हणून मागतो तो. पार्थ काव्यालाही बोलतो तुम्हीही तुमच्या बाबांसोबत चालले जा तुमच्या माहेरी. तेव्हा पार्थ बोलतो ते गळ्यातलं द्या. तेव्हा काव्या देत नसते. तेव्हा पार्थ चिडून ओरडतो आय सेड द्या. तेव्हा काव्य घाबरते. तेव्हा काव्य गळ्याला हात लावायला लागते. तेव्हा मानिनी बोलते की पार्थ. तेव्हा पार्थ लांबूनच हात करतो आणि शांत बसायला लावतो सगळ्यांना. तेव्हा काव्य गळ्यातलं मंगळसूत्र काढून पार्थच्या हातावर ठेवते. ती काढून देत असताना खूप रडत असते. पार्थ त्या मंगळसूत्रातलं लॉकेट पेंडंट काढून घेतो आणि ते मंगळसूत्र तिच्याकडे पुन्हा करतो आणि तिच्यासमोर ते त्याचे 2 तुकडे करतो पार्थ आणि फेकून देतो. काव्य ते मंगळसूत्र उचलते. तेव्हा पार्थ बोलतो आता त्याचे 2 तुकडे झाले आहेत, आता तुम्ही तुमच्या घरी निघून जा काव्या, नाहीतर मी जातो, तुम्ही इथे राहा. आणि पार्थ तिथून चालला जातो. तेव्हा सगळे त्याला ओरडतात पार्थ पार्थ आवाज देतात. इकडे नंदिनी आपली बॅग भरून खाली येते. तेव्हा जेव्हा तिला अडवत असतो की नंदिनी काय करतेस तू, नंदिनी काय करतेस, तेव्हा नंदिनीच्या हातात साडी असते. ती साडी ती खाली फेकते. तेव्हा तिला सगळे बोलत असतात नंदिनी काय करतेस. तेव्हा नंदिनी माझ्या हातात घेते आणि काडी लावते त्या साडीला. तेव्हा सगळे शॉक होतात. तेव्हा नंदिनी बोलते की आज ही आग या साडीला नाही माझ्या विश्वासाला लागली आहे. तेव्हा नंदिनी तिथून रागाने निघून जाते. तेव्हा नंदिनीला सगळे आवाज येत असतात पण नंदिनी थांबत नाही. तेव्हा काव्याही आवाज येत असते की ताई अगं थांब ना, काय करतेस तू. तेव्हा नंदिनी निघून जाते. काव्य मागे बघते आणि बोलते की काका काकू मीच इथनं जाणं बेटर आहे. तेव्हा मानिनी बोलते की नंदिनी अगं तू तरी शांत बस. काव्य अगं तू तरी शांत बस, काय करतेस तू. तेवढ्यात पार्थ तिकडनं घरातून येतो आणि एक बकेट भरून आणतो. तेव्हा विक्रम बोलतो पार्थ काय चाललंय. तेव्हा पार्थ बकेट घेतो आणि स्वतःच्या डोक्यावर ओतून घेतो. तेव्हा मानिनी बोलते की अरे पार्थ काय चाललंय. तेव्हा पार्थ बोलतो लग्न मांडणारा, प्रेमावर विश्वास ठेवणारा पार्थ आजपासून मेला. तेव्हा पार्थ बोलतो ही त्याच्याच नावाची अंघोळ. तिथून निघून जातो. जीवा एकदम हतबल होतो. जीवा खाली बसतो. ती साडी जळताना बघत असतो आणि बोलतो की तू आपलं नातं जाळलेस चकाचक बाई, पण मी त्याच राखेतून आपलं नातं पुन्हा नव्याने उभं करणार, हा शब्द आहे या पसाऱ्या वाल्याचा. तेव्हा काव्या ही खाली बसते. तेव्हा काव्या बोलते मेलेला नातं जिवंत करायची धमक आहे या काव्यामध्ये. हा गेलेला पार्थ पुन्हा मिळवून दाखवेल मी, हा शब्द आहे देशमुख. जीवाही आपल्या खोलीत चालला जातो. काव्याही चालली जाते. तेव्हा काव्याच्या मागे अनिशा लगेच जाते. मानिनी आवाज देत असते काव्या आणि मानिनी आणि विक्रमच्या डोळ्यात दोघांच्या पाणी असतं. तेव्हा विक्रम मानिनीला धीर देत असतो. तेवढ्यात ते जीवा आणि काव्याच्या अभिनंदनची पाठीसुद्धा खाली पडते. इकडे धनंजय नंदिनीला आपल्या घरी घेऊन येतो. धनंजय नंदिनीला पाणी देतो. नंदिनी पाणी घेताना तिच्या हाताकडे बघते आणि जीवानंदिनी नाव जीवाने लिहिलं असतं ते तिला आठवत असतं आणि ती रडायला लागते. ते धनंजय बोलतो की बाळा पाणी घे. तेव्हा नंदिनी पाणी पिते. तेवढ्यात आवाज येतो की काव्या बोलते ताई, आणि काव्य आणि आरुषी आलेली असते. काव्याला नंदिनीला सगळं आठवत असतं मागचं. म्हणजेही रागाने बघत असतो काव्याकडे. इकडे पार्थ दरवाजा लावून बसलेला असतो. माळणी त्याला खूप आवाज देत असते की पार्थ प्याला दार उघड बाळा, हे बघ ना तुला हवं तर माझ्या कुशीत शिरून तुला काय सांगायचं ते रड तू, आपण बोलूया पार्थ, पण दार उघड. तेव्हा पार्थ दरवाजा उघडत नसतं. माळणी जी रडत असते. तेवढ्यात रम्या येते आणि बोलते मामी काय झालं. तेव्हा माळणी बोलते की बघ ना हा पार्थ दरवाजा उघडत नाही आहे, तू तरी बघ ना तुझं ऐकतोय का तो. तेव्हा रम्या ही आवाज देते पार्थ दरवाजा उघड ना पार्थ, मामी दरवाजा वाजवते, अरे मामी बाहेर उभी आहे, उघड ना पार्थ दरवाजा. पार्थ काहीही बोलत नसतो. तेव्हा माळणी बोलते मला भीती वाटते ग रम्या, हा काही करणार तर नाही ना. तेव्हा रम्या बोलते मामी. तेव्हा माळणी बोलते की सांग ना तू तरी सांग. तेव्हा रम्या बोलते अरे पार्थ ऐक ना, आमच्याशी बोल तरी, ये ना बाहेर. तेव्हा रम्या बोलते पार्थ उघडणार रे पार्थ, बघ हवं तर मी निघून जाते पण मामीसाठी तरी बाहेर ये ना. असा स्वतःला कोंडून प्रश्न सुटणार आहे का रे पार्थ, ये ना बाहेर. तेव्हा माळणी बोलते रम्या मला भीती वाटते ग, हा मुलगा आत. तेव्हा रम्या बोलते मामी तू प्लीज असं रडू नको. तेव्हा माळणी रम्याला मिठी मारते आणि तिथे रडायला लागते. रम्या ही तिला जवळ घेते. इकडे काव्य नंदिनी जवळ बसते आणि बोलते ताई ताई बोल ना माझ्याशी, हवं तर तू मला मार पण प्लीज बोल ना.
तेव्हा आरुषी तिच्या बाबांना थोडं शांत बसायला लावते. तेव्हा नंदिनी बोलते की आरुषी आई कधी येणार आहे, येणार नसेल तर तसं सांग स्वयंपाकाची तयारी करायला. तेव्हा आरुषी बोलते ताई अगं. तेव्हा नंदिनी उठायला लागते. तेव्हा काव्या बोलते थांब ताई, अगं एकदा बघ ना गं तुझ्या काव्याकडे. मला मान्य आहे की माझ्यामुळे तुझ्या विश्वासाला तडा गेला आहे, पण माझ्यावर विश्वास ठेव ताई. ताई एकदा ऐक ना गं माझं, तुझी ही अवस्था नको होती मला म्हणून मी नाही सांगितलं गं. तुझ्या अश्रूंचं कारण मला नव्हतं व्हायचं गं ताई. तेव्हा काव्या बोलते या सगळ्या गोष्टी मी तुझ्यापासून लपून आजपर्यंत मी कशी जगत आली हे माझं मला माहिती आहे ताई, माझं मला माहिती आहे. तेव्हा काव्या हात जोडते आणि बोलते ताई तू प्लीज माझ्याशी बोल, मला जा विचार भांड हवं तर. तू सगळ्या गोष्टींचा दोष माझ्यावर देऊन मोकळी हो, पण ताई बोल ना. तेव्हा काव्या बोलते की प्लीज ताई बोल ना माझ्याशी, प्लीज बोल ना गं. इकडे जेव्हा त्याच्या खोलीमध्ये फेऱ्या मारत असतो इकडे काव्या बोलते अशी दगड चेहऱ्याने नको बसू गं ताई माझ्यासमोर, माझा श्वास अडतोय गं. इकडे जीवा पूर्ण टेन्शनमध्ये बसलेला असतो. इकडे जीवाला कोणीतरी जीवा आवाज देण्याचा भास होतो. नंदिनीने जीवा आवाज देण्याचा त्याला 2 वेळा भास होतो. जीवा तसाच पटकन उठून दरवाजा बाहेर बघतो आणि कोणीच नसतं. इकडे काव्य पुन्हा बोलते की ताई बोल ना गं ताई म्हणून ओरडत असते. तेव्हा इकडे नंदिनीचं घड्याळ वाजायला लागतं. तेव्हा नंदिनी घड्याळाकडे बघते, काव्यही बघायला लागते. इकडे पार्थही बोलतो की घड्याळ वाजते म्हणजे याचा अर्थ नंदिनी मला मिस करते, मला आत्ताच्या आत्ता तिच्याशी बोललं पाहिजे, ती मला नक्की माफ करेल. आणि जीवा तिकडे चालला जातो. इकडे जीवा रम्याला आणि मालिनीला दरवाजा वाजवताना बघतो. तेव्हा तो बोलतो की आई काय झालंय. तेव्हा रम्या बोलते हे तू विचारतोयस, तुझ्यामुळे आणि त्या काव्यामुळे पार्थने स्वतःला कोंडून घेतलं आहे. आम्ही केव्हाचा दरवाजा वाजवतोय आणि तो उघडत नाही आहे. तेव्हा जीवा बोलतो की काय, मी बाबांना बोलवतो. तेव्हा माणी बोलते की अरे बाबा नाही आहे, पिहूला बरं वाटत नाही म्हणून तिला दवाखान्यात घेऊन गेले. मग जीवा बोलतो की आई मग तू मला का नाही सांगितलं. मग जीवा बोलतो 1 मिनिट मी उघडतो. तेवढ्यात रम्या त्याचा हात पकडते आणि बाजूला घेऊन जाते आणि बोलते बास कर आता, बास कर तुझी नाटकं, आणि पार्थबद्दल तुला काळजी वाटते असं बिलकुलही देखावा करू नकोस. तेव्हा रम्या बोलते एक शब्दही बोलू नकोस जीवा, या घरात मला सांग ना पार्थने सगळ्यात जास्त जीव कोणाला लावला, तुला आणि त्या काव्याला, आणि तुम्हीच दोघांनी त्याला आयुष्यभरासाठी जखम दिली आहे. जीवा बोलणार तेव्हा रम्या बोलते बास काही बोलूच नको तू, कारण या सगळ्यांसाठी ना एक वेळ पार्थ तुम्हाला माफ करेल, पण या घरातलं इतर कोणीही कधीही तुम्हाला कधीच माफ करणार नाही. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.